बसायला जागा हे पण घेऊ. होय अरे ऑलरेडी आहे आपल्याकडे. नुसतं माझ्या ब्लॉग मध्ये काय ते युअर मेन कॉन्टेंट. आणि मम्मी हाय गाईज, आम्ही आता पहिल्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहोत. इथे स्वामी स्वरूपानंद यांची समाधी आहे. आता हे बोलतात की बाहेर इतकं शांत आहे, आतमध्ये खूप शांत आहे. बघूया आतमध्ये किती शांत आहे. आणि माझा आउटफिट त्या आउटफिटच्या नादात मी हे केलं. साडी मम्मीची आईची साडी. स्वतःचा आम्ही भांडलो आहे 2 दिवस झाले, पण आम्ही कंटेंटसाठी असे गुड 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 लपून लपून शूट करतोय मी, कारण की ते अलाउड नाही आहे. थोडीशी क्लिप बघायला भेटेल तुम्हाला, पण ठीक आहे, ॲडजस्ट करा तुम्ही थोडंसं. तर तुम्ही एन्जॉय करा सगळे. युनिव्हर्सल आहे, मुलांना पण सूट होते. काय बोलतेस? मी काहीतरी सांगतोय, तुझं काय चाललं आहे? आय एम सो सॉरी. ते दाखवलं ते लिहिलं ते वाचून नको ना. पण इकडे CCTV आहे. मित्रांनो, तुम्हाला कसं वाटतंय गणपतीपुळ्याला आल्यावर? तुम्हाला मी सगळं दाखवणार, मंदिर, देवस्थान, मग आपलं गणपतीपुळे सगळे बीच, आरेवारी बीच सगळे जे आहेत ते. मी माझं फर्स्ट टाईम आहे, तर तुम्हाला मी जास्तीत जास्त शक्यतो दाखवेन. मी चांगले मोमेंट, चांगली मंदिरं, आणि जर इकडे CCTV आहे तर मी लपून थोडेसे क्लिप काढेन. रिस्पेक्ट आहे सगळ्यांना. तर तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय करू शकता सगळ्यांसोबत. आपला फॅमिली ब्लॉग आहे, तुम्हाला माहिती आहे. तर चला आपण मस्त फिरूया सगळ्यांसोबत आणि मजा करूया. तुम्हाला हे आवडलं असेल देवस्थान, मंदिर, तर खूप सुंदर आहे आणि एकदम चुम्मा आहे. तर बघू शकता इकडे सगळे मस्त फोटोज आहेत. हे जे काढले आहेत सगळे फोटोज, ते गोविंद देशपांडे यांनी, हे सगळं आर्टिस्ट आहेत, तर त्यांनी ते काढलं आहे. तर खूप सुंदर असं काढलं आहे, खूप भारी. इथे फुगडीचं हे चालू आहे, कॉम्पिटिशन. एक फेका एकमेकांना. हो हो, बापरे, पूर्ण मंदिर हलतं रे. मज्जा आली. सिद्धेशदा, पूर्ण मंदिर हलायला लागलं बघ. ताई, तू एवढं काय केलंस? हे बोलतोय श्रवण. हा, हे बोलतोय यांनी बांधलंय मंदिर. ओके. याच प्रकारे आपलं पहिलं डेस्टिनेशन थांबलो आहे, स्वरूपानंद समाधी मंदिर, पावस. तर आपण पावसलात. ओके ओके ब्रदर, ओके. हेलो गाइस. हाय गाइस. देखो ना देखो ना गाइस, क्या है ये? देखो ना गाइस, देखो ना मड, देखो ना. हे मी कट करणार आहे. एकदम क्रॉस चेक करून घेऊ आपण. तुम्ही हा शॉट एन्जॉय करा आता. पहिली शॉपिंग झालेली आहे पावसमध्ये. पैसे उडवायला सुरुवात झालेली आहे. आम्ही नाही बोललो, हेच घेत होते खायला. मला एवढं का चूल नव्हती. आम्ही सुरुवात केलेली आहे आता. मी मस्त चॉकलेट घेतलं बाय.
कोकणातला मेवा कलेक्ट करायला सुरुवात केली आहे यार. पहिल्या स्पॉटवरती पहिली शॉपिंग फुटेज खायला येते पुढची सगळी फुटेज शॉपिंग श्रवण करणार आहे. बेटा ऐसा नाही करते. काय झालं आहे माहिती आहे 250 द्यायचे होते 50 घ्यायचे. आधी होता ना. ये बहुत गलत चीज आहे बेटा. हे खूप चुकीचं आहे की मी शूज घातले. मला माहिती आहे तो शूज नाही घालायचे तरी पण मी शूज घातले. रेवारी बीचला आम्ही आलो आहे आणि मी बिना चपलेचा, कारण माझे शूज नुसते काढावे लागतील ना म्हणून. हे बघा BGM आहे झिपलाईन नाही. काय भारी बीच आहे रे सिद्धेशदा. फुल क्लीन, काय मजा आली असेल. एकदम क्लीन. काय मजा आली असेल. हे बघा मित्रांनो, आपण आलो आता बीचला फुल एन्जॉय करायला. थोडा पाण्यात जाऊन हे घेऊ. होऊ तर शकत नाही हो. आणि हे बिना चपलेचं आलो आहे तर खूप भारी खूप बेकार चटके लागत आहेत. खूप म्हणजे खूप बेकार चटके. आणि इकडे मागे झिपलाईन फुल एन्जॉयमेंट. क्लीन बीच. अरे मला पाण्यात जायचं आहे. माझे शूज खराब होते. जा ना, मी पण तो चप्पल न घालता आलोय. ते मातीतून जायला लागेल. असं वाटतं पोहायचं आहे बे. असं चालत इकडनं जायचं तर ना, इकडे कशाला चालू झालं. अरे पाण्यात ना असं चालत जाणं इकडे. इतकं स्वच्छ पाणी आहे आपलं गणपतीपुळ्यामध्ये. किती एन्जॉयमेंट आहे. तुम्ही पण या. जर कोण आलं नसेल, माझं पण फर्स्ट टाईमच आहे, कोण आलं नसेल तर त्याने खूप भारी आहे. फ्रेंडसोबत, फॅमिलीसोबत, पोहण्यासोबत, एकटाला तरी पण चालेल, पण या आणि खूप एन्जॉय करा. इथे झिपलाईन पण आहे, खूप बीच आहेत, मंदिर आहेत. एन्जॉय करा लाईफ या. फिरायचं, खायचं, पियायचं, टेन्शन नाही घ्यायचं. बस काम 25. ओके. जरा फोटो म्हणजे फॅमिलीसोबत फोटो आवडत ना मला काढायला, पण ठीक आहे काढून घेऊया, नाही तर रागवतील. सीधा बोचर फटके. बता. आम्ही आता गणपतीपुळ्याला पोहोचलोय. जस्ट आता प्रवेशद्वारामध्येच पोहोचलोय. आता जाऊन बघतो असं वाटतंय ते खाली समुद्रावर तिथे मंदिर. ठीक आहेत ना. बरं. हे आमच्याकडे एक पेशंट आहे, गोंडू पेशंट, एकदम गोंडू पेशंट आहे. तिला गाडी लागते. सगळे माझ्याशी का बघतात काय माहिती. मुंबईची दिसते का मी आहे ना म्हणून तुझ्यासोबत. पॉईंट. एक युट्यूबर आहे तुझ्यासोबत म्हणून ते लोक बघतात तुला. युट्यूबर. सर ऑटोग्राफ द्या ना. सर एक ऑटोग्राफ द्या ना. अभी नाही. तुमचे सर्व ब्लॉग्स बघतो आम्ही. अभी नाही, मला बात नाही. तुमच्या व्हिडिओमध्ये घेतल्याबद्दल. शाउट आउट पाहिजे, शाउट आउट. हां शाउटआउट द्या ना. मी पण सर तुम्हाला तुमचे व्हिडिओ बघून इन्स्पायर होऊन मी पण पेज चालू केलं इंस्टाग्रामवरती. रूट्स आणि रुटीन्स प्लीज फॉलो करा. कैसा लग रहा है आपको? बढिया. एक नंबर. पहिल्यांदा येतोस की दुसऱ्यांदा येतोस? मी आलो तिसऱ्यांदा आलो का. आपलं तर पहिल्यांदा आहे. हां, हे आमचं पहिल्यांदा आहे म्हणून वेग एक्सपिरियन्स. असं इथून जायचं हां, हे मंदिर आहे. पण ते पिक्चरमध्ये वेगळं होतं रे. कसं? पिक्चरमध्ये तो डायरेक्ट दिसलेला. हे मंदिर तिकडे आहे, ते तिकडनं मेन मंदिर. मेन मंदिर. आपण मेन मंदिरातच चाललो. ए चप्पल ठेवूया. तुम लोग का बॉस और ये मेरी प्रजा. चलो. बघितलं मी सगळ्यांच्या पुढे. इथं कोण नाही. याला बोलतात ऑरा. त्याला बोलतात लहान मुलांना पुढे ठेवतो ना आपण, असं कुठेतरी हरवू नये म्हणून लक्षात ठेवा. अजून लहान मुलांना पुढे. हे बंद आहे, ते बंद आहे. समोर होतं. आलेलो आहे आपण गणपतीपुळेचं मेन मंदिर मित्रांनो.
मोबाईल बंद आहे ती बोलली. तर मित्रांनो आपण मंदिराच्या इथेच उभे आहेत. मस्त एकदम भारीवालं मंदिर आहे आणि एकदम भारी आहे आणि एकदम स्वच्छ, जसं आपण बघितलेलं पिक्चरमध्ये मूवीमध्ये नवरा माझा नवसाचा 1-2 मध्ये सेम मंदिर आहे. फक्त जे एकदम जुना पिक्चर आहे थोडंसं आतून डिफरंट आहे आणि आता जे आहे ते व्हिडिओ डिफरंट आहे. तर बघा खूप भारी. आणि आपले सचिन सर इथून धावत गेलेले आणि सीधा आपल्या दरवाजात. तर जसं फ्लॅशबॅक आलेला तसंच आहे, एकदम सेम टू सेम मंदिर. खूप भारी. मी तर फोटोशूट काढू. माझ्या फोनमध्ये पण काय? हा वाला गेट बंद असतो तर तो वाला गेट चालू आहे, काढायचं थांब. तर हा गेट काय माहीत का बंद असतं का एवढा माहीत नाही मला, फर्स्ट टाइमच येतो मी पण. तर तिथून एंट्री आहे आणि तिथूनच एक्झिट आहे. चला फोटो काढू आपण. असा काढला समजा एकटीचा काढ. आता आमचं गणपतीमध्ये दर्शन झालं, फोटो सेशन झाला, ब्लॉग पण रेकॉर्ड करून झाला, चांगले फोटोज पण काढले, व्हिडिओज पण काढले. जायचं जेवायला. भूक. तर आता इथे 2 ऑप्शन आहेत. एकतर गणपतीपुळ्यामध्ये प्रसाद पण असतो, तर आता तो टाईम आहे की प्रसाद आहे. खिचडी आणि गोड काहीतरी असतं. आणि एक ऑप्शन आहे की आम्ही बाहेर येऊ शकतो, पण हे जे मम्मी पप्पा यांना प्रसाद खायचा आहे. ओके. आम्हाला प्रसाद पण खायचा आहे, पण आम्हाला बाहेर पण खायचं आहे. बघूया त्या मम्मीचं तोंड बघून आम्हाला समजेल की आम्ही प्रसाद खायचे की नाही. किती बोलतेस? कारण तिला आता अपेक्षा असेल मे बी की आम्ही खाऊया, तर मग मे बी खातो आम्ही. मे बी खातो आम्ही. त्यांचा पण मान राखायला पाहिजे ना, तर थोडंसं खातो आम्ही. बस. रिस्पेक्ट केली. रिस्पेक्ट इथून आहे ना पुढे झालं पण ते तिकडे जाऊ का त्यांच्यातलं खाऊ थोडंसं. जायला आता याच्यातून तू जाशील ताई? काय ल हे काकायला जमत नाही खालून जायला. हा इथून जा, इथून जागा जास्त आहे. बाप रे. थकली आहे खूप. आम्ही आज ट्रिप करून आलोय आणि आता झोपायला गांजा पिलास वाटतेस तू? हां. गांजा. चल एंड कर ब्लॉग. चल. तर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. चांगल्या नुसत्या बघून स्क्रोल नका करू, हां लाईक पण करा. ठीक आहे. आणि नुसतं लाईक नका करू, सबस्क्राईब पण करा. आणि आता मला झोपू द्या. बाय बाय सिद्धेश दा.